मित्रांनो नमस्कार. गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या काय काय घडामोडी घडून गेलेल्या आहेत. त्यातही विशेष करून शिवसेनेमध्ये ज्या काही उलथापालथी झालेल्या आहेत, ते राजकीय विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खूपच जबरदस्त आहे. पण मला आणखीन एका मुद्द्यावरनं असं वाटतं, की या घडामोडींकडे, या उलथापालथीकडे थोड्या वेगळ्या नजरियेतनं बघायला पाहिजे, वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे. कारण त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. म्हणजे तुम्ही राजकारणात असा किंवा राजकारणात नसा. तुम्ही कुठल्याही सरकारी किंवा बिगर सरकारी म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे असाल, तुम्ही नोकरी करणारे असाल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल. नोकरी करणारे म्हणजे तुम्ही कुठल्या सरकारी पदावर असाल, कोणत्याही श्रेणीतल्या पदांवरती असाल किंवा तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये सामान्य कर्मचाऱ्यापासून ते एक एक टप्पा वरिष्ठ होत 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 अगदी त्या कंपनीच्या सीईओ पदावरती असाल, त्याही पलीकडे जाऊन तुम्ही डिरेक्टर असाल किंवा त्या कंपनीचे मालकही असाल. अगदी छोट्या छोट्या दुकानापासून असेल किंवा एखादी संघटना असेल. कारण आपण फक्तच सरकारी क्षेत्र म्हणजे सरकारी जी पदं आहेत त्यांचाच विचार का करायचा आणि मोठ्या कंपन्या खाजगी क्षेत्रातल्या ज्या आहेत त्यांचाच विचार का करायचा. दुकानं आहेत, हॉटेलं आहेत, वेगवेगळ्या संस्था म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या असतील, वैद्यकीय क्षेत्रातल्या असतील, काही समाजसेवी संघटना असतात, काही ट्रस्ट असतात म्हणजे धर्मादाय संस्था असतात. अशा कोणत्याही क्षेत्रातल्या, होय तुम्ही खरं ऐकताय, कोणत्याही क्षेत्रातल्या नोकरी करणाऱ्या अथवा व्यवसाय करणाऱ्या म्हणजे उद्योग धंदे करणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तींनी या गेल्या महिन्याभरातनं जे काही उलथापालथ जी काही शिवसेनेच्या अंतर्गत घडली, त्यातून शिकण्यासारखं काय आहे? माझं स्वतःचं वैयक्तिक मत, माझा वैयक्तिक अभ्यास यातून एवढंच मी निष्कर्ष काढतो, की यातून शिकण्यासारख्या 13 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्यांनी नीट विचारपूर्वक ऐकल्या पाहिजेत, त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. मित्रांनो, मी आहे केदार केसकर, तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. कसं आहे ना, मी काही वर्ष एका खूप जुन्या, खूप मोठ्या त्या क्षेत्रातल्या मोठ्या अशा एका संस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि थोड्या बऱ्यापैकी वरच्या पदावरती काम केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं, मॅनेजमेंट कसं चालतं, व्यवस्थापन मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो, ते कसं चालतं एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते थोडंसं जवळून बघितलंय आणि त्याचा अनुभव आलेला आहे. बरा, वाईट सर्व प्रकारचा अनुभव आलेला आहे. त्या आधारावर आणि दुसरं म्हणजे राज्यशास्त्र विषयामध्ये मी पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. तर पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असताना राज्यशास्त्र या विषयाच्या अंतर्गत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा एक विषय असतो, स्वतंत्र विषय असतो तो. त्याचंही अध्ययन करण्याचं भाग्य मला मिळालं. या दोन्हीही म्हणजे माझं शिक्षण आणि माझा हा अनुभव यातून थोडंसं शिकायला मिळतं. आपण आजूबाजूच्या गोष्टींकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने, थोड्या वेगळ्या नजरियेने बघतो. माझा असा कुठलाही दावा नाही की मी व्यवस्थापन क्षेत्रातला दिग्गज व्यक्ती आहे. बिलकुल नाही, माझा असा दावा नाही. मी मॅनेजमेंट गुरु आहे असा माझा दावा नाही. मी ॲडमिनिस्ट्रेशन मधलं सगळं कोळून प्यायलो आहे असा माझा दावा अजिबात नाही. तरी सुद्धा जे काही माझं शिक्षण आहे, जो अनुभव आहे आणि माझं व्यक्तिगत जे चिंतन मनन आहे, त्यावरून गेल्या महिन्याभरात ज्या
गोष्टी शिवसेनेत घडल्या त्यातून मी 13 महत्वाचे निष्कर्ष तुमच्या पुढे आता मांडणार आहे. माझी अशी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे जे काही राजकीय विचार असतील, तुमची राजकीय मतं असतील, ती तात्पुरती बाजूला ठेवा. म्हणजे तुम्हाला शिवसेना आवडत असेल किंवा आवडत नसेल, जर तुम्ही राजकीय क्षेत्रातले असाल, मग तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी बघायलाच पाहिजे. मग तुम्ही अगदी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते किंवा समर्थक काहीही असाल किंवा आणि कोणत्याही गटाचे बरं का, कारण आजकाल शिवसेना म्हटल्यानंतर शिंदे गट की ठाकरे गट असा प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही कोणत्याही त्या गटाचे असाल किंवा तुम्ही अगदी शिवसेनेचे विरोधक असाल किंवा शिवसेनेचे मित्रपक्षातले असाल, म्हणजे तुम्ही काँग्रेसमधले असाल, राष्ट्रवादीतले असाल किंवा भाजपचे असाल किंवा या व्यतिरिक्त इतर जे अन्य छोटे छोटे पक्ष आहेत त्यातले असाल किंवा अपक्षही असाल. हे झालं राजकारणाविषयी. आणि राजकारणातले नसाल जरी तरी सुद्धा तुम्ही या 13 महत्वाच्या सूचना, त्या सूचना जर गांभीर्याने घेतल्यात तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या कुठल्या पदावर काम करताय ते पद, त्या पदाला तुम्ही व्यवस्थित न्याय देऊ शकाल आणि ते पद व्यवस्थित तुम्हाला सांभाळता येईल. ज्या उलथापालथी शिवसेनेनी अनुभवल्या गेल्या महिनाभरामध्ये तशा तुम्हाला कदाचित टाळता येतील. मी 100% दावा असा करणार नाही, कारण तुम्ही शेवटी कसं आहे, मनुष्य प्राणी आहोत आपण. किती जरी प्रयत्न केले तरी आपलं जे प्राक्तन असतं ते कित्येकदा आपल्याला भोगावं लागतंच. तर यातली अत्यंत महत्वाची अशी पहिली जो मी निष्कर्ष काढतो तो म्हणजे कोणतंही पद स्वीकारण्यापूर्वी, अगदी तुम्ही क्लर्क पद असेल, पिऊन पद असेल, कोणतंही पद असेल, छोट्यात छोटं पद असेल किंवा मोठ्यात मोठं पद असेल, ते पद स्वीकारण्यापूर्वी 100 वेळा तरी किमान विचार करा की हे पद मी स्वीकारणार आहे का. स्वतःला विचारा हा प्रश्न की या पदाला मी न्याय देऊ शकतो का, ती पात्रता, ती लायकी माझ्यात आहे का, माझ्याकडे ती क्षमता आहे का की या पदावर बसून मी त्या साठी आवश्यक असलेली जी कामं असतात त्या पदावर बसल्यानंतरची ती कामं मी नीट व्यवस्थितपणे हाताळू शकीन, एवढी माझ्याकडे पात्रता, एवढी कुवत, एवढी लायकी माझ्याकडे आहे का, एवढं पोटेन्शियल माझ्यात आहे का. हा प्रश्न स्वतःला 100 वेळेला विचारायला पाहिजे. आणि मग जर तुम्हाला खात्री पटली की नाही मी ते व्यवस्थित सांभाळू शकीन पद, तर मगच ते पद स्वीकारण्याचं धाडस करावं. हे मी का म्हणतोय, कारण मुळात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एखादं पद मिळतं, नोकरी मिळते कोणत्याही पदाची, किंवा प्रमोशन मिळतं, बढती मिळणं, किंवा कुठे ट्रान्सफर होणं, किंवा आपण आपल्या मालकीचा एखादा व्यवसाय सुरू करणं, अशा प्रत्येक वेळेला आपण पहिली गोष्ट काय करतो तर सेलिब्रेशन करतो. पेढे, मिठाया, फटाके, हार तुरे, पुष्पगुच्छ, फेटे सुद्धा, आणि मग पार्ट्या देणं. ह्यात आपण इतके गुंतून जातो. आणि काय आहे, आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा, आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कलिग्ज असतील, आपले स्टाफ असतील, हे तुम्हाला शुभेच्छा देतात, अभिनंदन करतात. त्यात काही चूक नाही, काही वावगं नाहीये. माझं म्हणणं इतकंच की या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात नाही जाऊ द्यायच्या. हवा डोक्यात जाऊ देणं म्हणजे संकटाला निमंत्रण देणं. सेलिब्रेशन आवश्यक असतंच तुमचा मोराल अपलिफ्ट करण्यासाठी, हुरूप वाढवण्यासाठी. हे आवश्यक असतं. तुमचाच नाही, केवळ तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही उत्साह वाढवणं यासाठी विशिष्ट पद्धतीने, नियंत्रित पद्धतीने सेलिब्रेशन आवश्यकच आहे. पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पद मिळालंय,
म्हणजे नुकता कुठे बाळाचा जन्म झालेला आहे, अहो त्या बाळाला मोठं होऊ द्या, हातपाय पसरू द्या, त्याला हिंडू फिरू द्या, चालू द्या, काही पराक्रम त्यांनी गाजवू द्या. तसंच हे नुकतं कुठे पद मिळालंय, त्या पदावर बसून कामगिरी पार पाडायची आहे तुम्हाला, ती महत्वाची आहे. कामगिरी व्यवस्थित पार पाडा, अनेक कामगिऱ्या पार पाडा, काही पराक्रम दाखवा आणि मग सेलिब्रेशनची आवश्यकताच नाही, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. नुसतं कुठे पद मिळाल्या मिळाल्या सेलिब्रेशनच्या मागे लागणं हा अप्रोच फार चुकीचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, हा झाला महत्वाचा सेलिब्रेशनचा भाग आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपण पद मिळवलं, कुठलंही पद मिळवलं म्हणजे आपण काही अधिकार मिळवले. आणि अगदी ही भावना बघा, ही भावना अगदी थेट मालकापासून ते सामान्य सामान्य कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या डोक्यात इतकी भिनलेली आहे आपल्याकडे, की पद मिळालं म्हणजे जणू काही सुपर पॉवर्स मिळाल्या, अशा थाटातच तो मनुष्य जातो. एक लक्षात ठेवा, ती काही जादूची छडी नाही. पद मिळणं म्हणजे काही जादूची छडी नव्हे. पद म्हणजे राज्य चालवण्याच्या साठीची मिळालेली एक गुरुकिल्ली नव्हे. पद कुठलंही मिळणं म्हणजे तुम्हाला वाटेल ते करण्याच्यासाठी मिळालेलं लायसन्स नव्हे. पद मिळणं म्हणजे अधिकार गाजवण्याच्या साठीची मिळालेली काहीतरी गोष्ट नव्हे. पद म्हणजे जबाबदारी. हे आधी आपल्या डोक्यात फिक्स करा. कर्तव्य पार पाडण्याच्या साठीची ती एक गोष्ट आहे पद म्हणजे. त्या ठिकाणी तुम्हाला नेमलेलं आहे किंवा तुम्ही निवडून आलेले आहात किंवा तुम्ही स्वतः ती गोष्ट सुरू केलेली आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेतलेली आहे तुमच्या खांद्यावर. ती जबाबदारी तुम्हाला समर्थपणे पेलायची आहे, कामगिऱ्या पार पाडायच्या आहेत. म्हणजे खरं म्हणजे गंभीर होणं म्हणजे अगदी काय म्हणूया, घाबरून जायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण गंभीरता, गांभीर्य पाहिजे ही गोष्ट स्वीकारताना, पद स्वीकारताना. तुम्ही जितकं सिरियसली आणि गांभीर्याने या गोष्टीकडे बघाल, जितके तुमचे पाय जमिनीवर असतील, तितकं तुमचा पुढचा जो आलेख आहे तो चढत्या स्वरूपाचा असेल. तर पहिली गोष्ट, सेलिब्रेशन नंतर आधी गांभीर्यपूर्वक आपल्या क्षमतेचा विचार करणं, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट ही की कर्तव्याला प्राधान्य. अधिकार नाही, अधिकार मिळतील, अधिकार असतातच, प्रत्येक पदाबरोबर काही ना काही अधिकार असतो, पण अधिकाराच्या साठी पद नाहीये, तर जबाबदारी पार पाडण्यासाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी ते पद आहे. या वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही पद या गोष्टीकडे बघा. हा झाला पहिला भाग. दुसरा म्हणजे वरिष्ठांनाच फक्त मान द्यायचा असतो का हो? तुम्ही एखादं पद जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा फक्त वरिष्ठांनाच नमस्कार सलाम ठोकायचा असतो का? सॅल्यूट ठोकायचा असतो का? वरपांगी, आणि हे खरं आहे, तुम्ही हायरार्किकल स्ट्रक्चरचा जर विचार केला तर वरिष्ठांना मान द्यायलाच पाहिजे, अगदी खरं आहे. पण याचा अर्थ असा आहे का की तुमच्या कनिष्ठांना, तुमच्या ज्युनियर्सना, तुमच्या हाताखालच्यांना तुम्ही घालून पाडून वाटेल तसं बोलावं, त्यांची छी थू करावी, त्यांना असं पिडूत करावं, असा त्याचा अर्थ असतो का? यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट पदावर बसवलेलं असतं का? नाही. सर्वप्रथम डोक्यातून ही गोष्ट काढून टाका की आपल्या हाताखालच्या लोकांना कसंही बोलावं, त्यांचा पाण उतारा करावा, ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. मग काय करायचं? आपल्या हाताखालच्यांना, ज्युनियर्सना, कनिष्ठांना रामराम ठोकायचा का? आल्यानंतर आपण सॅल्यूट ठोकायचा का? आपण त्यांना आदरभावानी
जसं वरिष्ठांशी वागतो तसंच त्यांच्याशी वागावं का? नाही. असंही माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं इतकंच, की कितीही झालं तरी कनिष्ठ जरी असले, कोणत्याही पदावरचे ते असले, कितीही तुमच्या मते कितीही खालच्या पदावरचे ते असले, तरी सुद्धा ते मनुष्य आहेत. तुमच्याच त्या दुकानात असेल, हॉटेलात असेल, संस्थेत असेल, त्या कंपनीत असेल किंवा पक्षात असेल किंवा संघटनेत असेल, कुठेही. ते जे काही ऑर्गनायझेशन आहे तुमचं, आपण त्याला नुसतं ऑर्गनायझेशन म्हणू. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जिथे तुम्ही पण काम करताय, तिथंच तेही काम करतायत. तुम्ही जसे कर्तव्य बजावताय, तसे तेही त्यांचं कर्तव्य बजावतायत. असं असताना हे कितपत योग्य आहे, की तुम्ही तुमच्या कनिष्ठांना केवळ आणि केवळ ते तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहेत, म्हणून तुम्ही त्यांना घालून पाडून वाटेल तसं बोलावं, त्यांचा येता जाता पाणउतारा करावा, त्यांच्यावर हास्यविनोद करावेत, सतत सतत टार्गेट करावं, हे योग्य नाही. असं बिलकुल करू नका. तो केवळ आणि केवळ तुमच्या पदाचा दुरुपयोग तुम्ही करत असता. शक्यतो तुमच्या हाताखालच्या लोकांचा उचित म्हणतो मी, उचित सन्मान ठेवावा. ज्याला आपण डिग्निटी म्हणतो इंग्लिशमध्ये. ती पाळली गेलीच पाहिजे तुमच्या ज्युनियर्सच्या बाबतीत. जितकी डिग्निटी तुम्ही तुमच्या वरिष्ठांची ठेवता, त्याच्या निदान काही टक्के तरी डिग्निटी तुमच्या ज्युनियर्सची, तुमच्या कनिष्ठांची तुम्ही ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कारण काय आहे, तुम्ही डिग्निटी ठेवलीत समोरच्याची, तर तो समोरचा तुमची जरा तरी डिग्निटी ठेवणार आहे. आणि कसं आहे ना, डिग्निटी फक्त तोंडावर ठेवून उपयोगाचं नाही. तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमच्याविषयी बरं बोलावं लोकांनी असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या कनिष्ठांची सुद्धा मर्जी राखली पाहिजे. माझं असं बिलकुल म्हणणं नाही की तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन बसा. कारण हे खरं आहे. तुम्ही फारच अगदी त्यांना डोक्यावर बसवून ठेवलंत, तर ते तुमच्या डोक्यावर मिरे वाटायला कमी करणार नाहीत. पण तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या पायाखाली त्यांना रगडावं. बिलकुल नाही. त्यांचा उचित सन्मान केलाच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी सर्वप्रथम मनापासून स्वतः पार पाडायची. तुमच्या पदाला, कारण कसं आहे, प्रत्येक पदाला काही विशिष्ट कार्य असतात, की अगदी तो पिऊन असेल, त्याची काय जबाबदारी असेल, की वरिष्ठांना फायली आणून देणं असेल, पत्र इकडून तिकडे पाठवणं असेल, कित्येक गोष्टी असतील, ते टेबल स्वच्छ करणं असेल, क्लार्कच्या जबाबदाऱ्या असतील, टायपिंग करणं असेल. या अशा कित्येक ज्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या ज्यांनी त्यांनी कोणी कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या हे ठरलेल्या असतात गोष्टी. वाटून दिलेल्या असतात. कामाची विभागणी केलेली असते. तशी तुम्ही ज्या कुठल्या पदावर बसलेले आहात, त्याही पदाच्या काहीतरी ड्युटीज असतात. त्या तुमच्या ड्युटीज तुम्ही स्वतः मन लावून पार पाडायच्या आधी सर्वप्रथम. आणि मग इतरांनी काय करायचं, तुमच्या हाताखालच्यांनी काय करायला पाहिजे, तुमच्या वरिष्ठांनी काय करायला हवं होतं, हे मग बोलण्याचा तुम्हाला अधिकार मिळतो. त्याच्यामुळे खुर्चीत आल्या आल्या पहिल्यांदा ऑर्डरी सोडायला सुरुवात, हा प्रकार सहसा करू नका. सर्वप्रथम आपण आपली जबाबदारी पार पाडायला शिकायचं. बरं, आपली कामं दुसऱ्यांवरती टाकणं अगदीच आवश्यक जेव्हा असतं, तेव्हा हे खरंच आहे की तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागते. पण म्हणून नेहमीच आपली सगळी जी काही कामं आहेत आपल्या पदाची सगळी कामं आपल्या कलिग्सवर टाकून देणं, आपल्या स्टाफवर सोडून देणं, तुमच्या हाताखालच्यांना ती कामं देऊन टाकणं आणि ती कामं परस्पर करून घेणं, हे टाळा. शक्यतो तुमच्या पदाची जी कामं आहेत ती स्वतःची स्वतः करायला शिका. असं जर केलं तर काय होतं, तर तुमचा जो स्टाफ असतो, तुमच्या हाताखालचे जे लोक असतात, तुमच्या संघटनेतले किंवा जी कुठली ऑर्गनायझेशन आहे त्यातले, ते तुम्हाला मान देतात, की नाही हा मनुष्य आपली कामं आपण पार पाडतो, दुसऱ्यांवर टाकत नाही. अशी ऑटोमॅटिकली
ख्याती पसरते तुमची. चौथं महत्वाचं माझं रीडिंग आहे, माझं अंडरस्टँडिंग आहे ते असं, की संवाद हा फार आवश्यक आहे. तुमची जी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनल्या मधल्या सर्व स्तरांमध्ये, अगदी वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत वेगवेगळ्या श्रेणी असतात, वेगवेगळे स्तर असतात. त्या प्रत्येक स्तरामध्ये संवाद व्यवस्थित पाहिजे आणि त्या स्तरामध्ये अंतर्गत नव्हे, तर ते स्तर सोडून, ते स्तर सगळे भेदून तो संवाद पाहिजे वरपासून खालपर्यंत. हा संवाद म्हणजे कम्युनिकेशन का आवश्यक आहे? काय आहे? बरं, संवादाचेही दोन प्रकार आहेत. फॉर्मल, इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे औपचारिक, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. फॉर्मल संवाद म्हणजे काय? की एखाद्या इंटरव्ह्यूसाठी कोणाला तुम्ही बोलवता. त्यानंतर फॉर्मली तुम्हाला पाचारण केलं जातं नोकरी देण्याच्या संदर्भात. ती नोकरी मिळाल्यानंतर फॉर्मली तुम्हाला सांगितली जातात, कामं वाटून दिली जातात. त्यानंतर फॉर्मली तुमची जर काही कामांमध्ये चूक झाली असेल तर तुम्हाला नोटीस दिली जाते. ह्या ज्या फॉर्मल गोष्टी ज्या सगळ्या आहेत, तोच फक्त संवाद नसतो. त्या व्यतिरिक्तचा सुद्धा अनौपचारिक असा संवाद असतो, इनफॉर्मल, की ज्याच्यामध्ये रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारामध्ये तुमच्या हाताखालची जी माणसं आहेत, कनिष्ठ लोक आहेत, जे स्टाफ आहे, कलिग्ज आहेत, त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवला पाहिजे. आणि संवाद म्हणजे नेहमीच फक्त अवांतरच गप्पा पाहिजेत असंही नाही. म्हणजे टाइमपास करणं, तुमच्या कामं बुडवून, कामाचा खोळंबा करून तो अनौपचारिक संवाद ठेवा असं माझं बिलकुल म्हणणं नाही. तो अनौपचारिक संवाद आणि औपचारिक संवाद हा उचित, यथोचित अशा स्वरूपाचा पाहिजे. भले तो जुजबी असेल, पण तो पाहिजे संवाद. आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण हे कम्युनिकेशन, हा संवाद जेव्हा राहतो तेव्हा रॅपो राहतो. हा रॅपो असणं, संवाद असणं, कम्युनिकेशन असणं म्हणजे काय? तर तुम्ही एकमेकाच्या टचमध्ये राहता. कोण काय करतोय सध्या हे तुम्हाला कळत राहतं. इतकंच नाही तर इतरांचं तुमच्याविषयीचं असलेलं मतही चांगलं राहतं. कारण तुम्ही जर संवाद नीट ठेवला नाही, तुम्ही संपर्क सगळ्यांशी तोडून टाकले, तुमच्या हाताखालचा जो स्टाफ आहे, कलिग्ज आहेत, त्यांच्याशी तुम्ही मोघमच तेवढं बोलत राहिलात, तुटक तुटक वागत राहिलात, तुमचं काम असतानाच तुम्ही फक्त बोलता, अशा स्वरूपाचं मत लोकांचं तुमच्याविषयी होऊ शकतं. हा मनुष्य ना, हा अगदी आखडू आहे बरं का, असं तुमच्याविषयी मत अन्यथा बनू शकतं. जर तुम्ही मन मोकळा असा संवाद सर्वांशी ठेवला नाहीत, फक्तच वरिष्ठांशी, फक्तच तुमच्या समकक्ष लोकांशी असा जर तुम्ही संवाद ठेवला, तर तुमच्याविषयी मत काय बनेल? हा ना, हा धोरणीय पक्का, बिलंदर आहे, फक्त वरच्यांच्याकडे लक्ष आहे त्याचं, खाली लक्षच नाही, माज आहे ह्याला, असं तुमच्याविषयीचं मत बनवू देऊ नका. सर्व स्तरातल्या, सर्व श्रेणीच्या तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तरी किमान सर्वांशी तुमचा संपर्क पाहिजे, संवाद पाहिजे आणि तो सातत्याने पाहिजे. केव्हा तरी मी संवाद आहे माझा. 6 महिन्यापूर्वी गाठभेट झाली होती त्यांची माझी, मी बोललो, त्याला अर्थ नसतो. तो सातत्याने नेहमीचा असा तो संवाद पाहिजे. पाचवी गोष्ट जी मला लक्षात येते ती म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या आत तुमचं पद आणि एकूण ऑर्गनायझेशनच्या बाबतीत मीपणापेक्षा आपण हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे लोकांना, तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या स्टाफ, कलिग्ज, जे काही लोक आहेत वरपासून खालपर्यंत, त्यांना तुम्ही आपलं मानलं पाहिजे. काय आहे, आजकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा वी इज इम्पॉर्टंट, मी इज नॉट इम्पॉर्टंट, अशा वेगवेगळ्या कार्यशाळांमधून सांगितलं जातं. खूप छान रंगवून रंगवून सांगितलं जातं. पण एक ध्यानात घ्या की ह्याच्या मागे आवश्यकता का आहे? का हे आपणला महत्व द्यायचं?
आणि मीचा जो भाव आहे तो थोडा कमी करायचा. आणि हे तोंड देखलं नकोय. काय व्हायला लागलंय आजकाल, नाटकीपणा याच्यात खूप यायला लागलाय. ते आतून यायला पाहिजे. हा आपण भाव जो आहे ना, तो आतून यायला पाहिजे, नैसर्गिक पाहिजे, कृत्रिम नको. कारण ऑर्गनायझेशन किंवा ती संस्था, ते तुमचं दुकान असेल, तुमची संघटना असेल, तो पक्ष असेल, नाहीतर कंपनी असेल, ते जे काही आहे तुमचं ऑर्गनायझेशन, ते काय म्हणजे तिथल्या टेबल खुर्च्या, ते ते ऑफिस म्हणजे त्या चार चार भिंती, एवढंच आहे का हो फक्त? माझं म्हणणं ते ते टेबल खुर्ची आणि त्या भिंती, ते ऑफिस, हे म्हणजे काही तुमची ऑर्गनायझेशन नसतं. एक लक्षात घ्या. तर तुमची ऑर्गनायझेशन म्हणजे त्यात काम करणारे, त्यात इन्व्हॉल्व्ड असलेले जे लोक आहेत, जी माणसं आहेत वेगवेगळ्या पदांवरची, ते म्हणजे ऑर्गनायझेशन आहे. हे लक्षात घ्या. अगदी ते एक घरातल्या सदस्यांनी चालवलेलं अगदी छोट्यात छोटं दुकान जरी असेल, छोट्यात छोटं अगदी हॉटेलही असेल, कारण एखाद्याला असं वाटेल की अरे मी तर बाहेरचा एकही लेबर लावलेला नाहीये, सगळं आम्ही आमचं आमचंच घरच्या घरी करतो. तरी सुद्धा ते जे ज्या सदस्यांचा उपयोग करून तुम्ही ते तुमचं दुकान चालवत असाल किंवा काही चालवत असाल, तुमची कंपनी चालवत असाल, तरी सुद्धा ती ती माणसं आहेत ना, ती त्या ऑर्गनायझेशनचा एक महत्वाचा घटक असतात, की त्यांच्या पायावर ती तुमची ऑर्गनायझेशन काम करत असते. आणि त्यामुळे त्या एकूण एका सदस्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जागरूक असायला पाहिजे आणि स्वतःच्या मनाशी पक्की खुणगाठ बांधायला पाहिजे, की हे एकूण एक सदस्य मिळून माझी ऑर्गनायझेशन बनते. त्यातला एक जरी सदस्य स्वतःला वेगळा समजायला लागला, तर ऑर्गनायझेशन ढासळायला वेळ लागत नाही. आणि म्हणून त्या ऑर्गनायझेशनमध्ये एक आपलेपणा पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या त्याच्यावरती मेथड्स सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे की तुम्हाला कित्येकदा वाचून ऐकून माहिती असेल की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आठवड्यातून एकदा तरी काहीतरी काहीतरी पार्ट्या असतातच. कशासाठी? तर बॉन्डिंग होण्यासाठी. त्याला काय म्हणतात? बॉन्डिंग होणं. म्हणजे थोडक्यात काय, आपलेपणा, संघभावना. संघ म्हणजे इथे कृपया कोणी असं समजून घेऊ नये की RSSच्या विषयी मी बोलतोय. नाही. कारण काही लोकांना आपल्याकडे संघ म्हटल्यानंतर त्रास होतो. काही कित्येक लोकांना. असो. इथे संघभावना म्हणजे टीम स्पिरिट या अर्थी मी घेतोय. टीम स्पिरिट आणि बॉन्डिंग वाढणं, यासाठी म्हणून हे जे उपाय सांगितलेले असतात, पार्ट्या ठेवणं असेल किंवा ज्या छोट्या छोट्या टीम्स असतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, त्यांच्याकडून छोटे छोटे गेम्सही घेतले जातात. हे बॉन्डिंग गेम्स त्याला म्हटलं जातं. एक लक्षात ठेवा, तुमचं बॉन्डिंग वाढण्यासाठी फक्त हेच केलं पाहिजे असं नाही. कारण कित्येकदा या पार्ट्या त्याचा जो मूळ हेतू आहे, जो उद्देश आहे, त्या कित्येकदा सफल होतच असं नाही. कित्येकदा ते खूप कृत्रिम राहतं आणि वरवरचं राहतं. बॉन्डिंग हे तुमच्या रोजच्या व्यवहारातनं, दैनंदिन व्यवहारातनं होऊन जायला पाहिजे, आपसूक घडून जायला पाहिजे. त्यासाठी एफर्ट्स तर घ्यावे लागतातच, परिश्रम स्वतः घ्यावे लागतातच, मुद्दाम घ्यावे लागतात. पण ते आपसूक जर झालं, आपोआप होतंय असं जर वाटत राहिलं, तर ते खूप जास्ती नैसर्गिक वाटतं आणि त्यातल्या प्रत्येक सदस्याला ते बरंही वाटतं. मुद्दाम घडवून आणणं म्हणजे तो कृत्रिमपणा आहे, नाटकीपणा आहे तो. नाटकीपणा असू नये आपलेपणाचा भाव निर्माण करताना. 6वी गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे खूप जण अपेक्षा करतात, की माझ्या हाताखालचे लोक माझ्याशी लॉयल असायला पाहिजेत, निष्ठावंत असायला पाहिजेत. किंवा अमुक अमुक लोक, हा माझ्याशी लॉयल नाहीये, हा निष्ठावंत नाहीये माझ्याशी.
तुम्ही अपेक्षा का करता की तुमच्या हाताखालच्यांनी तुमच्यावर निष्ठा ठेवावी म्हणून? जर तुम्हाला तशी अपेक्षा असेल की तुमच्या हाताखालच्यांनी तुमच्यावर निष्ठा ठेवावी, तर त्यासाठी तुम्हीही काहीतरी केलं पाहिजे ना. एक लक्षात घ्या, गेल्या सगळ्या महिन्याभरामधनं शिकण्यासारखं जर काही असेल, तर एक महत्वाची गोष्ट ही की आता काळ बदललेला आहे. तुमच्या नावावर केवळ निष्ठा जिंकणं हा जमाना आता गेलेला आहे. अजूनही उदाहरणं असतील आपल्या अवतीभोवती, पण तरी सुद्धा त्याला मर्यादा आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही नेमकं काय असं केलं की ज्यामुळे तुमच्याविषयी लोकांनी, तुमच्या हाताखालच्यांनी तुमच्याविषयी निष्ठा ठेवावी? याचा अर्थ थोडक्यात असा येतो की तुम्हाला काहीतरी आधी केलं पाहिजे त्यांच्याविषयी. ज्यांनी तुमच्याविषयी निष्ठा ठेवावी असं तुम्हाला वाटतं, त्यांच्यासाठी आधी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. खास करून त्यांचं हृदय तुम्ही जिंकायला पाहिजे, त्यांचं मन तुम्ही जिंकायला पाहिजे. हे मन कसं जिंकायचं? त्याला काही ठराविक फॉर्म्युला नाही, कारण प्रत्येक मनुष्य वेगळा आहे आणि जितकी माणसं तेवढ्या गरजा अनंत, आणि व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे प्रत्येकाची गरज वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाची गरज ओळखायला शिका. आणि म्हणून मी जे मगाशी संवाद म्हणलं ना, संवाद, संपर्क, कम्युनिकेशन, तो संवाद संपर्क ठेवला की तुम्हाला कळतं कुणाची काय गरज आहे. ती कुणाची काय गरज आहे हे कळलं की मग तुम्ही कुणाला काय देऊ शकता. तुम्ही काय प्रत्येकाची गरज भागवू शकत नाही, तुम्ही काही देव नाहीत. पण निदान ज्यांनी तुमच्याविषयी निष्ठा ठेवावी असं तुम्हाला वाटतं, निदान त्यांच्याविषयी तरी त्यांची गरज तुम्हाला काही आउट ऑफ द वे जाऊन भागवता येते का, याचा तुम्ही प्रयत्न करायचा. जर तुम्ही तसं करू शकलात तर तुम्ही त्यांचं मन जिंकू शकाल. आणि मन जिंकलं तर कदाचित कदाचित तुम्हाला त्यांची निष्ठा मिळू शकेल. हे मी कदाचित का अधोरेखित करतोय? कारण मगाशी म्हणालो तसं ह्याला काही निश्चित फॉर्म्युला नाही. आणि कित्येकदा असंही होतं की तुम्ही कुणाच्यासाठी काही करत नसून सुद्धा ती माणसं तुमच्याविषयी निष्ठावंत बनतात आपोआपच. का? पुन्हा एकदा, व्यक्ती तितक्या प्रकृती. तुम्ही काहीच कसलीच गॅरंटी देऊ शकत नाही. तर थोडक्यात तुम्ही लोकांच्या गरजेच्या वेळेला उपयोगी पडण्याचा प्रयत्न करा, निदान तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तरी. तर कदाचित तुम्हाला निष्ठा मिळू शकतील लोकांच्या. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रोथच्या संदर्भातला आहे, वाढ. त्या संदर्भाची, त्याच्याशी निगडित आहे. ग्रोथ म्हणजे नेमकं काय हो? वाढ होणं म्हणजे नेमकं काय? आपल्या अगदी विद्यार्थी दशेपासून आपण महत्व कशाला देतो? जेव्हा आपण विद्यार्थी असतो, शाळेत जाणारे असतो आपण, तेव्हा गुण, मार्क्स, त्याला आपण अतिशय महत्व देतो. शाळा सुटली, कॉलेज संपलं की त्याच्यानंतर करिअरमध्ये एकदा का आपण लागलो की आपण पैसा, त्याला खूप महत्व देतो. आणि मग पैशाच्या सोबत इतरही सर्व प्रकारची संपत्ती. पैसा फक्त चलनीच नव्हे तर विविध स्वरूपातली संपत्ती, या सगळ्याला आपण महत्व देतो. आणि यात सतत वाढ करणं, अगदी मार्कांपासून, म्हणजे लोक कॉपी करतात कशासाठी? आपल्याला जे मिळू शकणारे जे गुण असतात, आपल्या आपल्या क्षमतेने, आपल्या लायकीनुसार, जर आपण फक्तच 35% मिळवू शकणार असलो तर त्यात काहीतरी वाढ व्हावी म्हणून मुलं कॉपी करतात. हुशार मुलं आणखीन अभ्यास का करतात? की बाबा मला 95 मार्क पडत असतील तर त्याचे 100 कसे होतील, यासाठी म्हणून, म्हणजे वाढ व्हावी, मार्कांमध्ये वाढ व्हावी म्हणून अभ्यास करतात. पैसा मिळवण्याच्यासाठी, संपत्ती मिळवण्याच्यासाठी लोक कष्ट करतात. पण ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप पैसा आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप संपत्ती आहे, ते सुद्धा कष्ट का घेत असतात, मेहनत? तर त्यांना वाढ हवी असते त्यांच्या संपत्तीत, त्यांच्या पैशामध्ये. बरोबर? तर आणि कित्येकांना पब्लिसिटी हवी असते, फॉलोअर्स वाढवायचे असतात कित्येकांना, आपले सबस्क्रायबर्स वाढवायचे असतात कित्येकांना.
पब्लिसिटी भरपूर करायची असते, इमेज वाढवायची असते. वाढ ही महत्वाची, ग्रोथ. तर या ग्रोथसाठी या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वाढ करण्यासाठी संपत्ती, पैसा, गुण, सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स, पब्लिसिटी ह्या मागे लागाच. ते आवश्यकच आहे तुमच्या अस्तित्वासाठी. परंतु त्याबरोबरच आणखीन एका गोष्टीकडेही लक्ष द्या आणि ते म्हणजे माणसंही कमवायला शिका. आणि माझं फार बाहेरच्या जगाविषयी, पृथ्वीवरच्या एकूण एका माणसाविषयी मी म्हणत नाहीये. मी म्हणते तुमची जी काही ऑर्गनायझेशन असेल, जी काही छोटी असेल, 4 लोकांची ऑर्गनायझेशन असेल, त्यातली तरी किमान माणसं जिंकायला शिका, ती माणसं कमवायला शिका. आणि जी काही माणसं तुम्ही कमवली आहेत त्यात वाढ करायला शिका. तुमचे म्हणून तुम्ही किती माणसं कमवलीत? जर गेल्या वर्षी तुम्ही एका वर्षभरामध्ये तुम्ही इतकी माणसं कमवली आहेत, कमवणं म्हणजे काय? माणसांच्या निष्ठा जिंकणं असेल, माणसांचं मन जिंकणं असेल, माणसांना खिशात टाकणं असेल, माणसांना मोहित करून टाकणं असेल, किंवा निदान त्यांच्या गरजेच्या वेळी आपण उपयोगी पडणं असेल. हे जर तुम्ही गेल्या वर्षी 5 लोकांच्या बाबतीत केलं असेल तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या, तर त्यात यंदा या वर्षी आणखीन थोडी वाढ करण्याचा प्रयत्न करा. कारण ही वाढ सुद्धा आवश्यक आहे. माणसं कमवण्याची गोडी लागणं आवश्यक आहे. आणि किमान किमान तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तरी तुम्ही माणसं कमवा. त्याच्याशीच निगडीत एक मुद्दा असा आहे की हे जे आपण ग्रोथ 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 म्हणतोय, ग्रोथ ओरिएंटेड पर्स्पेक्टिव्ह जो असतो तो प्रामुख्याने प्रॉफिट ओरिएंटेड असतो. स्थूलपणे सर्वत्र काय सांगितलं जातं की प्रॉफिट ओरिएंटेड राहा, फायद्याचा विचार करा आणि रिझल्ट ओरिएंटेड राहा. तुमचे वरिष्ठ तुम्हाला नेहमी हेच सांगत असतात. प्रॉफिट वाढला का प्रॉफिट मॅक्झिमाइज करा आणि रिझल्ट दाखवा. रिझल्ट दाखवा तर पदावर बसणार. राजकीय पक्षात असाल तर तुम्ही जिंकून यायला पाहिजे. जिंकून येण्याची क्षमता असेल तरच तुम्हाला तिकीट मिळणार आहे. तिकीट मिळाल्यानंतर पुन्हा जिंकून यायलाच पाहिजे. पण नुसतं जिंकून येऊन म्हणजे आमदार खासदार होऊन उपयोगी नाही. मंत्रीपद मिळायला पाहिजे. मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्यमंत्रीपद नुसतं म्हणून उपयोगी नाही, कॅबिनेट मंत्रीपद मिळायला पाहिजे. म्हणजे बघा, रिझल्ट हा सतत आवश्यक आहे. 100 सीट विधानसभेत मिळूनही उपयोग नाही. बहुमत मिळायला पाहिजे, रिझल्ट. आणि हा सातत्याने दाखवत राहायला पाहिजे. सगळं जग छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन पासून मोठ्यात मोठ्या ऑर्गनायझेशन पर्यंत प्रॉफिटच्या मागे आहे आणि रिझल्टच्या मागे आहे. अगदी चांगली गोष्ट आहे. तसं हवंच आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला तुमचा नोकरी, व्यवसाय, उद्योग नीट करता येणार नाही. अगदी कबूल कबूल कबूल. पण प्रॉफिट आणि रिझल्ट म्हणजे फक्त तेवढंच का हो? मार्कांपासून ते अगदी संपत्तीपर्यंत, मतांपर्यंत, पैशापर्यंत हेच म्हणजे फक्त प्रॉफिट आणि रिझल्ट आहे का? तर तुमच्या ऑर्गनायझेशन मधले जे स्टाफ आहेत, जे कलिग्स आहेत आणि जी माणसं आहेत तुमच्या अवतीभोवतीची, ते सुद्धा रिझल्ट नाही आहेत का? त्यांच्याहीकडे तुम्ही प्रॉफिट म्हणून बघू शकत नाही का? ते आवश्यक आहे. एक संघटना म्हणून, एक ऑर्गनायझेशन म्हणून त्या दृष्टीने पाहणं फार 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 आवश्यक आहे. तुमच्या स्टाफ, कलिग्स आणि लोक जी तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांना तुम्ही ऍसेट मानणं फार आवश्यक आहे. ज्या क्षणी, ज्या दिवसापासून तुम्ही त्यांना ऍसेट समजायला लागाल, छोट्या छोट्या पदावरच्या व्यक्तीपासून, त्या दिवशी तुमचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. त्यांच्याशी वागण्याची तुमची पद्धतच बदलून जाईल. आणि साहजिकच त्यामुळे होणारे परिणामही खूप वेगळे आणि खूप चांगले असतील. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीतला आहे. काय आहे, लोकांना ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्यातला फरकच कळत नाही. वाढ आणि विकास याच्यात काही फरक आहे का नाही? किंवा प्रगती. डेव्हलपमेंट म्हणजे प्रगती.
ही प्रगती कसली असते हो? म्हणजे वाढ ही कित्येकदा सूज आल्यासारखी पण असते. एक्सपान्शन होणं, शाखा वाढवल्या, प्रॉफिट वाढवला. माझं घर आधी 1 मजली होतं, मी 4 मजली केलं, वाढ झाली. गेल्या वर्षी 57% मला गुण पडले. या वर्षी मी 70% गुण मिळवले, वाढ झाली. गेल्या वर्षी माझ्याकडे 10 कंपन्यांचे शेअर होते, यंदा मी 20 कंपन्यांचे शेअर घेतले, वाढ झाली. गेल्या वर्षी माझ्या शेअरचा भाव इतका होता, यंदा इतका झाला, वाढ झाली. माझ्या आता ब्रँचेस 10 झाल्या, वाढ झाली. उत्पन्न वाढलं का? वाढ. परंतु प्रगती म्हणजे काय? विकास म्हणजे काय? तर भविष्याचा विचार करून कित्येकदा आपण गुंतवणूक करत असतो. कारण आपल्याला माहिती असतं की प्रॉफिट म्हणजे फायदा हा कधी शाश्वत नसतो. म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा नसतो. कारण लक्ष्मी चंचल असते, आपल्याला माहिती आहे. पैसा येतो जातो. फक्तच पैसा नाही. आपण एक वाक्य तर गेल्या महिन्याभरात खूपदा ऐकलंय, सगळ्यांच्या तोंडून ऐकलंय. एका व्यक्तीच्या तोंडून, अगदी ठाकरेंच्या पासून ते शिंदेच्या पर्यंत आणि अगदी फडणवीसांच्याही पासून, की सत्ता काय? सत्ता आहे, सत्ता नाही. सत्ता टिकली काय? सत्ता गेली काय? सत्तेचा मोह नाही. ऐकलं ना आपण? हे अगदी पैशाच्याच सारखं की नाही? पैसा काय? आज आहे, उद्या नाही. सत्ता काय? आज आहे, उद्या नाही. प्रॉफिट आज आहे, उद्या नाही. मग गुंतवणूक हा त्याच्यावरचा परिणाम असतो, म्हणजे उपाय असतो, की जेव्हा तुम्हाला माहिती असतं की पैसा, प्रॉफिट या गोष्टी चंचल आहेत, संपत्ती चंचल आहे, ती एक ना एक दिवस जाणार आहे, तर अवघड काळामध्ये उपयोगी पडेल अशा स्वरूपाची गुंतवणूक जेव्हा तुमचा चांगला काळ असतो, जेव्हा तुमच्याकडे गोष्टी असतात, त्यावेळेला गुंतवणूक करून ठेवायची असते. ती गुंतवणूक, ती इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हटलं जातं, ती कशासाठी असते? त्याला तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुमच्या प्रगतीला अधोरेखित करत असते. तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजेच तुमची खरी प्रगती असते. आणि ती इन्व्हेस्टमेंट फ्युचरला डोळ्यापुढे ठेवून असावी लागते, की भविष्यात अवघड प्रसंग येऊ नये, किंवा आलाच तर तो व्यवस्थितपणे त्याचं तोंड देता यावं, त्या संकटाशी सामना करता यावा, यासाठी केलेली जी गुंतवणूक असते त्यावरून तुमची प्रगती सिद्ध होत असते. मग अशी इन्व्हेस्टमेंट आपण कशा कशात करतो? आपण सोन्यात अशी इन्व्हेस्टमेंट करतो, जमिनीत अशी इन्व्हेस्टमेंट करतो. जमीन विकत घेणं असेल, प्लॉट विकत घेणं असेल, फ्लॅट विकत घेणं असेल, गाळे विकत घेणं असेल, शेअर विकत घेणं असेल, अशा कित्येक गोष्टींमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. ही आवश्यक आहे आणि चांगली पण आहे. पण फक्त एवढंच म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते का हो? तर इन्व्हेस्टमेंट इन पीपल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि कोणते लोक? आपण जेव्हा पीपल म्हणतोय तेव्हा कोणते लोक? मगाशी म्हणालो तसं, तुमच्या ऑर्गनायझेशन मधले लोक, स्टाफ असतील, कलिग्ज असतील, तुमच्या हाताखालचे असतील, तुमचे वरिष्ठ असतील, तुमच्या ऑर्गनायझेशन मधले लोक, तुमच्या अवतीभोवतीचे, त्यांच्यात तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. आता ही गुंतवणूक करायची म्हणजे काय करायचं हो? त्यांना पैसे चारायचे नाही, गरज नाही. त्यांच्या अडी अडचणीच्या वेळेला तुम्ही धावून जाणं, त्यांना कधी आर्थिक मदत लागणार असेल तर, आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आर्थिक मदत केली, हरकत नाही. पण ती म्हणजेच गुंतवणूक नव्हे, तो एक भाग झाला फक्त. आणि तुम्हाला शक्य नसेल, नका करू आर्थिक मदत, काही हरकत नाही. तरीही इन्व्हेस्टमेंट करता येते त्यांच्यामध्ये. कसं? त्यांच्या अडी अडचणीला धावून जाणं. अहो अगदी सोडा, एखादा दुःखी असेल तर त्याला नुसता एक प्रश्न विचारणं, की बाबा रे तुला काय होतंय? का वाईट वाटतंय तुला? काही अडचण आहे का? मग त्याचं बोलणं ऐकून घेणं, त्याचं किंवा तिचं दुःख ऐकून घेणं, ही सुद्धा त्यांच्यावर केलेली फार मोठी कृपा केलेली असते. कारण कित्येकदा ना, लोकांना आज त्यांच्या अडी अडचणी ऐकून घेणारा, दुःख ऐकून घेणारा, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणारा मनुष्य सापडत नाही. तो लिसनिंग इयर जर तुम्ही बनलात
तुमच्या स्टाफचे, कलिगचे, तरी सुद्धा लोक दुवा देतील तुम्हाला. आणि मग त्यानंतर जर तुम्ही असं म्हणलं, अरे काही हरकत नाही, काही काळजी करू नको, अरे मी आहे ना, सगळं ठीक होईल, बस सगळं ठीक होईल, ही 3 जादुई शब्द आहेत हे. एवढं म्हणलं तरी समोरच्याला बळ मिळतं, लढण्यासाठी बळ मिळतं. गुंतवणूक गुंतवणूक म्हणजे काय असतं? मानवी गुंतवणूक म्हणजे अजून काय असतं? लोकांना हुरूप देणं. तुमच्या नुसत्या शब्दावरती सुद्धा तुम्ही मानवी गुंतवणूक सुरू करू शकता. मी एक छोटं उदाहरण दिलं. कसं आहे ना, लोक आपल्या कलिग्सच्या, आपल्या ऑर्गनायझेशन मधल्या लोकांच्या फक्त सुखामध्ये सहभागी व्हायला तयार असतात, उतावीळ असतात. अरे बर्थडे का रे आज तुझा? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, हॅपी बर्थडे, चला पार्टी पाहिजे. चांगले मार्क पडले का तुला? अरे वा, चल पार्टी पाहिजे. प्रमोशन मिळालं, वा 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 वा, आता पार्टी पाहिजेच पाहिजे. स्केल वाढली, चला पार्टी पाहिजे. पण जेव्हा तुमच्या कलिग्सच्या वर काही दुःखाचा प्रसंग ओढवतो, फक्त ऑफिसमध्ये नाही, त्यांच्या कौटुंबिक बाबतीत सुद्धा जेव्हा काही दुःखाचा प्रसंग ओढवतो, त्यावेळी धावून जाता का तुम्ही त्यांच्याकडे? ते आजारी पडले, त्यांच्या घरी कुणाची मयत झाली, काही झालं, काही 100 प्रकारची संकटं असतात, आव्हानं असतात, प्रॉब्लेम्स असतात. त्यावेळेला तुम्ही धावून जाता का त्यांच्या मदतीला? आणि प्रत्येकच वेळेला त्यांची तुमच्याकडून काही अपेक्षा असतेच असं नाही की तुम्ही जाऊन त्यांना मदत करावी, पण निदान ऐकून तरी घेणं, त्यांना विचारणं तरी. एवढं जरी तुम्ही केलं तरी ती मानवी इन्व्हेस्टमेंट तुम्ही सुरू केलेली असते, मानवी गुंतवणूक. आणि ती फार आवश्यक आहे. का? कारण ही जी असते ना गुंतवणूक, ही चिरकाल टिकणारी गुंतवणूक असते. माणसं विसरत नाहीत. त्यांच्या अडीअडचणीच्या, गरजेच्या वेळेला तुम्ही धावून जाता, लोक नाव ठेवतात, नाव काढतात. हा, नाव ठेवणं वेगळं असतं. हा, एक बरं झालं सुचलं. नाव ठेवून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण त्यासाठी प्रयत्न करावीच लागत नाहीत. काही केलं नाही की लोक नाव ठेवतात. पण लोकांनी तुमचं नाव काढावं यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यापैकी ही एक आहे, मानवी गुंतवणूक करायला लागा, रोज थोडी थोडी. मग बघा, रिटर्न्स कदाचित चांगले मिळतील. पण याच्याशीच निगडीत पुढचा मुद्दा आहे आपला 9वा मुद्दा, डोंट एक्सपेक्ट रिटर्न्स. आपल्याकडे म्हणतात ना, निष्काम कर्मयोग करायचं, फल की अपेक्षा मत कर बच्चे. हेच आहे, फळाची अपेक्षा करू नका. फळाची अपेक्षा न करता वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करत राहा. मला काय मिळालं, त्यांनी लक्षात ठेवलं का, तो मला आता आदर देतोय का, ह्यांनी मला हा निष्ठावंत आहे का, मी त्याच्यासाठी इतकं काय काय केलं, त्यांनी मात्र काही लक्षात ठेवलं का, एका शब्दानी बोलला नाही. बघा जग कसं असतं. असं काय काय बोलत, खडे फोडत आपण स्वतःला कोसत राहतो. आणि मग अचानक एक दिवस काय होतं, आपण ठरवतो नाही, हे ना हे चुकीचं आहे, मी चुकीचं वागत आलो. उगीच चायला प्रत्येकाला डोक्यावर बसवून ठेवलं, गोड 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 वागलो सगळ्यांची, प्रत्येकाच्यासाठी मरमर केली, ह्याला ते दिलं, त्याला ते दिलं, कोणीच लक्षात ठेवलं नाही. माझ्या गरजेच्या वेळेला कोणीच धावून आलं नाही. अपेक्षा ठेवली तुम्ही, आणि परिणामी मग तुम्ही काय ठरवता? माझी पहिलीच थिंकिंग जे होतं, पहिलं जे धोरण होतं ना, तेच योग्य होतं. प्रत्येकाला ना असा तलवारीच्या टोकावरतीच वागवायला पाहिजे. मानवी स्वभाव खतरूडच असतो, मानवी स्वभाव घाणेरडाच असतो. त्याला असं चांगला ठोकून ठोकून सरळ करावा लागतो हाताखालच्या लोकांना. काय काय मानवी गुंतवणूक वगैरे सब झूठ आहे, असं वाटायला लागतं. पण असं वाटण्याच्या मागचं कारण काय असतं? तेच की आपण काहीतरी अपेक्षा करतो, कोणाकडून तरी आपण एक्सपेक्टेशन ठेवतो. तुम्ही जेव्हा एक्सपेक्टेशन ठेवता, जेव्हा तुम्ही कोणाकडून अपेक्षा करता, त्यावेळेला हापटी बसणं ठरलेलं असतं. अपेक्षा केली की अपेक्षा भंग होणारच.
कारण तुम्ही अपेक्षा ठेवणारे कोण? तुमची अपेक्षा पूर्ण व्हायलाच पाहिजे असं काही नियतीने करार केलाय का तुमच्याशी? तुम्ही कोण भगवंत लागून गेलात, ईश्वर लागून गेलात? कशासाठी? तुम्ही कोण अपेक्षा ठेवणार आहे? और आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जन्माला जेव्हा घातलं, या ईश्वराने जेव्हा निसर्ग ही पृथ्वी तयार केली, काय काय अपेक्षा ठेवल्या असतील त्या ईश्वराने? की हा मानव ना उच्च कोटीची चांगली चांगली कामं हा करणार आहे. त्यांनी जरा तरी अपेक्षा केली असेल का की हा मनुष्य प्रदूषण करणार आहे, हा मनुष्य पृथ्वीवरच्या एक एक प्रजाती नष्ट करत जाणार आहे आणि स्वतःच 8 अब्जांच्याही पुढे चाललाय लोकसंख्या वाढवत. जी करू नये नये ती 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 सगळी घाण हा मनुष्य करणार आहे. अत्यंत घाणेरडे, विकृत, नीच असे गुन्हे करणारे हा मनुष्य प्राणी. अशी अपेक्षा त्या देवानी तरी केली असेल का तुमची निर्मिती करताना, आपली निर्मिती करताना? मग त्याचा अपेक्षाभंग आपण रोज करतोच ना. जिथं देवाचा अपेक्षाभंग होतो तिथं आपण कोण? म्हणून अपेक्षाच करू नका, कुठलीच कुणाच्याच कडून एक्सपेक्टेशन ठेवूच नका. म्हणजे अपेक्षाभंग होतच नाही. आणि अपेक्षाभंग झाला नाही की तुमची ही जी नीती आहे, मगाशी मी सांगितलेलं, सगळ्यांशी चांगलं वागण्याची, मानवी गुंतवणूक करण्याची, लोकांची मनं जिंकण्याची, वरिष्ठांप्रमाणे कनिष्ठांनाही आदराची वागणूक देण्याची, ही जी नीती आहे ती नीती तुम्ही सोडणार नाही. आणि ती सोडता कामाही नाही. का बरं? तर खरं म्हणजे रिटर्न्सच्या साठी आपण एकूण एक गोष्ट करत असतो ना. मला रिटर्न्स काय मिळाले? मी इन्व्हेस्टमेंट केली, मला रिटर्न्स काय मिळाले? इन्शुरन्स, इतका इतका इन्शुरन्स मी केलेला आहे, मला रिटर्न्स काय मिळाले? मी डिपॉझिट भरलं, डिपॉझिट केलं, एफडी फिक्स डिपॉझिट केलंय, मला रिटर्न्स काय मिळतात? व्याज किती आहे? करताना विचार. गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केली आहे, इतक्या इतक्या वर्षानंतर त्याचे इतके इतके रिटर्न्स मला मिळणार आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, शेअर्स वाढल्यानंतर त्याचे डिव्हिडंड्स वगैरे वगैरे करत करत मला अशी अशी रिटर्न्स मिळणार आहेत. मग या मानवी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला सांगताय केसकर, त्याच्यात आम्हाला रिटर्न्स काय मिळणार? रिटर्न्स असतील तर आम्ही इन्व्हेस्टमेंट करणार, असं नसतं. हेच सांगतो. कारण मनुष्य म्हणजे मशीन नाही आणि व्यक्ती तितक्या प्रकृती. ईच इंडिव्हिज्युअल, ईच ह्युमन बीइंग इज युनिक. आणि मनुष्य म्हटल्यानंतर अपेक्षा ठेवता येत नाहीत. मगाशी म्हणालो तसं अपेक्षा भंग होऊ शकतो. रिटर्न्स हा प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी वेगळा असू शकतो, भन्नाट असू शकतो, चांगलाही असू शकतो, वाईटही असू शकतात रिटर्न्स. तुम्ही कल्पनाही केली नाही असे रिटर्न्स असू शकतात. आणि त्यामुळे रिटर्न्सचा विचार करू नका. रिटर्न्स काही मिळत जातील तुम्हाला, चांगले वाईट कसेही रिटर्न्स मिळतील. कारण त्याला काही विशिष्ट सूत्र नाहीये तुम्ही केलेल्या कामाशी. तर हे सगळं करायचंय कशासाठी? तर एक्झिस्टन्ससाठी करायचंय, अस्तित्वासाठी. कुणाच्या? तुमच्याही अस्तित्वासाठी आणि तुमच्या ऑर्गनायझेशनच्याही अस्तित्वासाठी. कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्या स्वतःच्याही भल्यासाठी आणि तुमच्या ऑर्गनायझेशनच्याही भल्यासाठी. कारण या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तर काय होतं ते आपण गेल्या महिन्याभरात बघितलंय. इतक्या खस्ता खाऊन, इतक्या संकटात जाऊन, त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडलेली ही जी संघटना होती, त्याचे 2 तुकडे बनलेले आहेत. आणि ते जे काही तुकडे पडले ते आता पॅचवर्क करणं फार अवघड बनून गेलेलं आहे. त्यातनं जे जे घडलं ते चांगलं घडलं, वाईट घडलं, मला नाही त्याच्याशी आत्ता तो विचारच नाही ठेवायचा. विचार इतकाच की एक संघटना टिकवणं नंतर किती मुश्किलीचं होऊन जातं. म्हणजे अस्तित्वाशी प्रश्न येऊन ठेपला की नाही आज? शिवसेनेच्या अस्तित्वाशी हा प्रश्न येऊन ठेपला की नाही? त्यात इन्व्हॉल्व्ड असलेल्या लोकांच्या अस्तित्वाशी प्रश्न येऊन ठेपला की नाही? मग म्हणून ही चांगलं वागणं जी आहे ना,
मगाशी सांगितलेल्या सगळ्या टिप्स या त्यामुळे आवश्यक आहेत. तुमच्या स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी आवश्यक आहे आणि तुमच्या ऑर्गनायझेशनच्याही एक्झिस्टन्ससाठी हे अतिशय आवश्यक आहे. 10वा एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे अखंड सावधान राहावे. अखंड सावधपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपण नेहमी म्हणतो ते कायम सावध असायचे. हे अलर्ट मोडवरती असणं, सावध असणं का आवश्यक आहे? तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काय काय घडतंय हे त्यातनं तुम्हाला समजू शकतं. पण हे कधी समजतं? जेव्हा तुमचा संपर्क, कम्युनिकेशन, संवाद तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये व्यवस्थित जेव्हा असतो, त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली गोष्टी येतात तुमच्यापर्यंत. काय घडतंय, काय नाही. तुम्ही सावध राहता, अलर्ट राहता. आणि तुम्ही सावध असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला वेळीच कित्येक उपाय योजना करता येतात. येणारी संकट निदान टाळता येतात, डायव्हर्ट करता येतात. अवघड येऊ शकणारा, होऊ पाहणारा जो संकट असतं त्याला तुम्ही थोपवू तरी शकता वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे. पुढचा मुद्दा आहे बॅलन्स. संतुलन फार आवश्यक आहे आयुष्यामध्ये सुद्धा आणि तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा. कशात बॅलन्स पाहिजे लो? तर कित्येकदा लोकांना लक्षात येत नाही की मी माझ्या पदावरती बसलेलो असताना मी नेमकं धोरण कसं ठेवायचंय. मी फार कठोर, कडक व्हायचंय, कडक बॉस व्हायचंय का लिनियंट व्हायचंय, मवाळ, फ्लेक्झिबल व्हायचंय का? म्हणजे कठोर व्हायचं की लवचिक व्हायचं, हार्ड किंवा फर्म, स्टर्न असा बॉस व्हायचं की फ्लेक्झिबल असायला पाहिजे? माझं म्हणणं आहे दोन्ही आवश्यक आहे. एक प्रॉपर बॅलन्स पाहिजे, अगदी अचूक असं संतुलन पाहिजे. संतुलन, हॉट आणि कोल्डचं व्यवस्थित बॅलन्स पाहिजे. तुमच्यामध्ये एक आवश्यक प्रमाणातली कठोरता हवीच हवी, कारण त्यामुळेच तुमच्या संघटनेमध्ये एक प्रकारची शिस्त राहते. पण तुमचा धाक वाटणं, दरारा वाटणं हे जर पॉझिटिव्ह मानलं, चांगलं समजलं तर ते ठीक आहे, ते आवश्यक आहे शिस्तीच्या दृष्टीने. पण ती दहशतीमध्ये रूपांतरित होऊ देऊ नका. तुमच्याविषयी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये दहशत असता कामा नये. दहशत वाईट. कारण मग काय होतं? चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन तुम्ही तोडून देता. संवाद खुंटेल. तुमच्याविषयी जर दहशत निर्माण झाली तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तर कम्युनिकेशन प्रॉपरली होणार नाही. तुमच्याविषयी प्रेम, जिव्हाळा सुद्धा वाटलं पाहिजे, आपुलकी सुद्धा वाटली पाहिजे संघटनेतल्या लोकांना. आणि ती कृत्रिम नको. तुमच्याविषयीच्या भीतीतून निर्माण झालेला आदरभाव नको, आपुलकी नको. ती आपुलकी कशी पाहिजे? आतून आलेली, आदरयुक्त अशा पद्धतीचा तो. भीतीयुक्त नको, आदरयुक्त आपुलकी पाहिजे. आदरही पाहिजे, धाकही पाहिजे, दराराही पाहिजे आणि प्रेम, आपुलकी, जिव्हाळाही पाहिजे. तो इतरांकडून तुम्हाला कसा मिळेल प्रॉपरली? जर तुमचं धोरण व्यवस्थित फ्लेक्झिबल असेल तर. तुम्हाला कळलं पाहिजे कुठे कठोर व्हायचं, कुठे सोडून द्यायचं, कुठे फ्लेक्झिबल व्हायचं, कुठे आपलंच म्हणणं रेटायचं, आपलंच घोडं सतत सतत दामटायचं का नाही. आपल्या हाताखालच्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांच्याही कलानी अधूनमधून थोडंसं घ्यायचं. असं केलं ना की प्रत्येकाला वाटतं की ही माझी संघटना आहे, ही माझं ऑर्गनायझेशन आहे, मी पण काहीतरी महत्वाचा आहे याच्यातला घटक, सदस्य. हे तेव्हा वाटायला लागतं लोकांना, तुमच्या हाताखालच्यांना. आणि मग आदर, प्रेम, जिव्हाळा सगळं मिळायला लागतं तुम्हाला आपसुक. म्हणून हॅव बॅलन्स, तो महत्वाचा मुद्दा आहे. 12वा मुद्दा अतिशय महत्वाचा असा आहे, तो म्हणजे बदलांना सदैव तयार राहा. आणि हे बदल कोणतेही असू शकतात. चांगले बदल, वाईट बदल, वर नेणारे बदल, खाली नेणारे बदल, सगळ्या प्रकारचे बदल. त्या सर्व प्रकारच्या बदलांना सदैव तयार राहा. का?
कारण विश्वाचा स्थायी भाव काय माहितीये? म्हणजे कायम टिकणार असं सूत्र सांगू, की विश्व हे सतत बदलत आहे. हे कायम टिकून असलेलं एक सिद्धांत आहे. विश्वाचा स्थायी भावच हा आहे बदल, चेंज. सतत चेंज होतोय. ज्या क्षणापासून महाविस्फोट झाला, बिग बँग, त्या क्षणापासून आत्तापर्यंत आणि पुढेही क्षणाक्षणाला, निमिषाला सतत सतत बदल होत आलेला आहे आणि सतत बदल होत राहणार आहे. मग तुमच्या संघटनेच्या अंतर्गत सुद्धा बदल होत राहणारच, होतच राहणार नेहमीच. आणि म्हणून बदलांना सदैव तयार राहा. तुमच्या संघटनेच्या आतही आणि तुमच्या संघटनेच्या बाहेरचेही कित्येक घटक आहेत की ज्यामुळे तुमच्या संघटनेवर प्रभाव पडत असतो ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामुळे सदैव बदलांना तयार राहा. आणि या बदलांना तुम्ही तयार का राहायचं? तर तुम्ही बदलांसाठी तयार राहिलात तर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवून ठेवता येईल. आपण म्हणतो ना कित्येकदा की महापुरे येती तेथे लवाळे वाचती. म्हणजे महापुरांसारख्या संकटांमध्ये सुद्धा ती लवाळी टिकून राहू शकतात. एक्झिस्टन्स आवश्यक आहे ना. तुमच्या ऑर्गनायझेशनचं एक्झिस्टन्स जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही बदलांच्यासाठी तयार राहायचं. तुमच्या कोर व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांना तुम्ही बदला, हे माझं म्हणणं नाही. कधी कधी तुम्हाला तुमच्या कोर व्हॅल्यूज सुद्धा बदलाव्या लागतात, नाही असं नाही. पण बदल किती करावायचा त्याला सुद्धा शेवटी पुन्हा मगाचा मुद्दा, बॅलन्स आवश्यक आहे. बदल किती करायचा आणि किती बदल करू नाही द्यायचा याच्यात पण बॅलन्स पाहिजे. पण तरी बदलांच्यासाठी तयारी तरी असायला पाहिजे, मानसिक तयारी. आणि सगळ्यात शेवटचा 13वा मुद्दा जो मला अतिशय महत्वाचा वाटतो, सार्वकालिक आहे तो. हा पॉइंट मला माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि तो आता माझ्या एक व्यक्तिमत्वाचा तो आता एक भाग झालाय म्हणा. खूप लोकांना, जाऊ दे मी आधी तो पॉइंट सांगतो. त्यांचं एक फेवरेट वाक्य आहे माझ्या वडिलांचं. अर्थात ते माझ्या वडिलांचं स्वतःचं इन्व्हेंटेड वाक्य नाहीये, त्यांनाही कोणीतरी सांगितलेलं असणार आहे, ऐकलेलं असणार आहे त्यांनी. होप फॉर बेटर अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. हे मी माझ्या वडिलांकडून सदैव ऐकत आलं. होप फॉर बेटर अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट म्हणजे काय? चांगलं काहीतरी घडेल अशी आशा करा, अपेक्षा नाही हा. चांगलं काहीतरी घडावं अशी आशा करा, पण वाईटाची तयारी ठेवा. काय म्हणलेलं आहे? काहीतरी चांगलं घडावं अशी आशा करा, की मला पैसा मिळू देत, मला प्रमोशन मिळू देत, आशा करतोय मी. चांगलं घडू देत. आज येणारा जो दिवस, मी ऑफिसमध्ये पाऊल टाकताना विचार करतोय, आजचा दिवस खूप छान जाऊ देत, कस्टमर येऊ देत. राजकारणात असाल तर अरे वा, मी आता समोर मतदारांच्याकडे चाललोय मत मागायला, लोकांनी भरभरून मला टाळ्या वाजवाव्यात मी भाषण ठोकल्यानंतर. आज निकाल लागणार आहे, मतदानाचा दिवस, मतदानानंतरचा निकालाचा दिवस आहे. मी जिंकून येऊ दे देवा, आशा आहे मला. मी जिंकून येईन, आशा आहे. प्रॉफिट वाढू देत, चांगले दिवस येऊ देत, माझ्या शेअर्सचे भाव वाढू देत, सोन्याचे भाव वाढू देत, कारण मी सोन्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आशा आहे, आशा. चांगल्या गोष्टी घडण्याची आशा करा. भारत वर्सेस इंग्लंड सामना चालू आहे, भारताने जिंकावं, आशा आहे, चांगली आशा आहे. प्रिपेअर फॉर द वर्स्ट हा फार महत्वाचा भाग आहे. कित्येक लोकांना हे प्रिपेअर फॉर द वर्स्ट म्हटलं ना की निगेटिव्ह अप्रोच वाटतो, नकारात्मक विचार आहे फार. तुम्ही वाईटाचाच विचार करताय फक्त. नाही बाळांनो,
निगेटिव्ह अप्रोच नाहीये हा. तो तुमच्या भल्यासाठीचा विचार आहे. प्रिपेअर फॉर द वर्स्ट म्हणजे काय? वाईटात वाईट काय घडू शकेल हो? वर्स्ट केस सिनारिओ, वाईटात वाईट काय घडू शकेल याचा विचार आधीच करून ठेवायचा. सगळं काही चांगलं चाललेलं असताना सुद्धा कोणीतरी म्हणाला, अरे शुभ बोलणाऱ्या, पण आपल्याला नाही गावभर लोकांना सांगत जायचं. आपण आपल्यापुरता विचार करावा. तुम्ही ज्या कुठल्या पदावर असाल ऑर्गनायझेशन मधल्या, स्वतःपुरता विचार करावा. काय होईल वाईटात घडून घडून, वाईटात वाईट काय होईल, असा विचार तुम्ही एकदा करायला लागलात की मग तुम्हाला वाईट गोष्टी प्रत्यक्षात जेव्हा घडतात तेव्हा निदान धक्का तरी बसत नाही. कारण तुम्ही आधीच प्रिपेअर्ड असता. कारण तुम्ही जेव्हा वाईट विचार करू नये, शुभ बोलणाऱ्या, वाईट विचार बिलकुल करायचा नाही. मग वाईट विचारच केला नाही की मग काय होतं? कारण ते काय काय असतं ना, पॉवर ऑफ सिक्रेट का सिक्रेट ऑफ पॉवर, काय मला ते काय कळत नाही बाबा. की पुरी कायनात अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अंतर्गत येतं. पूरी कायनात जुट जाती है जो तुम इमॅजिन करते हो, जो जिसकी तुम अपेक्षा करते हो, वगैरे 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 खूप जण सांगतात. त्यात काही अंशी तथ्य आहे, मी नाही म्हणत नाही. तो पूर्णपणे भंकस प्रकार आहे, भंपकपणा आहे असं माझं म्हणणं बिलकुल नाही. पण एवढं मात्र नक्की की याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही वाईटात वाईट काय घडू शकेल याच्यासाठी काही प्रिपेअरच असू नये. कारण तसं असेल तर मग तुम्ही इन्शुरन्स काढणारच नाही कधी, तुमचा लाईफ इन्शुरन्स. कारण लाईफ इन्शुरन्सचा बेसच काय आहे की अहो मिस्टर, जर तुम्ही उद्या किंवा परवा किंवा कधीतरी जेव्हा मेलात तर तुमच्या घरच्यांचं काही नुकसान व्हायला नको, त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपायला नको, म्हणून तुम्ही इन्शुरन्स काढा, त्याचे बेनिफिट्स तुमच्या घरच्यांना मिळतील. ह्याच्यात निगेटिव्ह थिंकिंग नाहीये का हो मित्रांनो? डेफिनेटली निगेटिव्ह थिंकिंग आहे. ते जर लॉजिक जर ठेवायचं झालं तर, की कारण तुम्ही स्वतःच्या मरणाचा विचार करायला लागलात किंवा इन्शुरन्स काढायला जो मनुष्य तुमच्याकडे आलाय एजंट, तो तुमच्या मरणाच्या गोष्टी करतो. मग लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नुसार चुकीचं आहे हे. बरोबर ना? की कायनात सगळी तुमच्या मरणाच्यासाठी प्रयत्न करायला लागणार ना मग? असं नसतं ते. वर्स्ट केस सिनारिओ म्हणून तुम्ही लाईफ इन्शुरन्स केलेला असतं. अहो अगदी मेसी आणि रोनाल्डो सुद्धा जेव्हा वर्ल्ड कपमध्ये उतरतात तेव्हा त्यांच्या पायांचा त्यांनी इन्शुरन्स काढलेला असतो. अजून काय सांगू? त्यांचे करोडो करोडो डॉलर्स मधले इन्शुरन्स आहेत नुसत्या त्यांच्या पायांचे. पायाच्या एकेका भागाचे, शरीराच्या एकेका अवयवाचे इन्शुरन्स काढून ठेवलेत त्यांनी. कशासाठी? वर्स्ट केस सिनारिओ. त्यांनाही माहितीये काही दुखापत होणार नाही. इंजुरीज होतात, नाही असं नाही. पण वाईटात वाईट काय घडेल की त्यांचं करिअर पूर्ण बंद होईल. पण होतात ना, असे इन्सिडेन्सेस असतात ना स्पोर्ट्समध्ये. मग अशी घटना घडू नये, घडणारही नाही. पण जर यदा कदाचित 1% घडलीच, तर साठी म्हणूनची ती उपाययोजना तजवीज आधीच करून ठेवता येते. ती कधी करते? जेव्हा तुम्ही वर्स्ट केस काय काय होऊ शकेल, वाईटात वाईट काय होऊ शकेल याची कल्पना, याचा विचार जर आधी केलेला असेल तर. तो विचार आधी केला, मग तुम्ही उपाययोजना व्यवस्थित करून ठेवता. प्लॅन ऑफ ऍक्शन आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी तयार करून ठेवू शकता. वाईट काय घडेल हे तुम्हाला जेव्हा कळतं. हे एसओपी हा शब्द सुद्धा कसा येतो? कोरोना काळामध्ये तुम्ही एसओपी शब्द तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलेला आहे. की तुमच्या युनिटमध्ये तुमची जी कुठली ऑर्गनायझेशन आहे, तुमचं दुकान आहे, तुमचं हॉटेल आहे, तुमचं अजून काही शाळा आहे, काही आहे, त्या तुमच्या ऑफिसमध्ये एक जरी मनुष्य कोविड पॉझिटिव्ह आढळला तर पुढे एसओपी काय? एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला लिहून ठेवायला लागायचं. प्रशासनाला तुम्हाला ते दाखवायला लागायचे मुद्दे, की मग आम्ही असं असं करणार, आम्ही निर्जंतुकीकरण करणार, त्याची चाचणी अमुक अमुक पद्धतीने करणार, त्याचं रिपोर्टिंग आम्ही जवळच्या वैद्यकीय केंद्राकडे करणार, त्याला तातडीने त्याच्या घरच्यांना कल्पना देणार, आवश्यक असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवणार. मग त्यानंतर आम्ही सगळेजण लसीकरण करून घेणार, चेकिंग करून घेणार मुद्दाम. लसीकरण तर पुढची गोष्ट आहे, पण आधी आम्ही टेस्टिंग करून घेणार की आम्ही पण पॉझिटिव्ह आहोत का नाही, आणि आम्ही प्रिकॉशन ठेवणार, मास्क ठेवणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, निर्जंतुकीकरण करून घेणार. ही जी काही एसओपी असते आणि त्यातील अनेक 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 गोष्टी इन्व्हॉल्व्ड,
याचा सगळ्याचा बेस काय होता? जर तुमच्याकडे तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या युनिटमध्ये जर पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह पेशंट जर का आढळला तर काय करणार? म्हणजे त्यांनी ही कल्पना केलीच ना की काय वाईट घडू शकेल. त्यांचा असा दावा नसतो की तुमच्याकडे सापडणारच आहे पॉझिटिव्ह, असा दावा अजिबात नसायचा. पण ते मग एसओपी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ही तुम्हाला करता येते जेव्हा तुम्ही आधीच कल्पना करता की वाईटात वाईट काय घडू शकेल. तर मित्रांनो, हे एकूण 13 मुद्दे आहेत की पद स्वीकारण्यापूर्वी 100दा विचार करा. वरिष्ठांप्रमाणे कनिष्ठांनाही उचित आदर द्या. तुमची जबाबदारी स्वतः तुम्ही मनापासून पार पाडा. मग इतरांना बोला. चौथं म्हणजे संवाद, कम्युनिकेशन, संपर्क. पाचवं म्हणजे मी पेक्षा आम्ही, मी पेक्षा आपण हा भाव तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ठेवा. सहावं, कनिष्ठांची निष्ठा जर तुम्हाला हवी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, स्पेशल काहीतरी करा, त्यांचं मन जिंका. सातवं म्हणजे ग्रोथ. ग्रोथ म्हणताना पैसा, मार्क, संपत्ती याप्रमाणेच माणसंही कमवायला शिका. आठवा मुद्दा इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणताना लँड, गोल्ड, शेअर्स याप्रमाणेच माणसांमध्येही इन्व्हेस्टमेंट करा. 9, डोंट एक्सपेक्ट रिटर्न्स. फळाची अपेक्षा करू नका. 10वा मुद्दा अखंड सावध राहावे. 11वा मुद्दा हॅव बॅलन्स, संतुलन. संतुलन फार आवश्यक. 12वं, बदलांना सदैव तयार रहा. 13वा मुद्दा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा, होप फॉर बेटर, प्रिपेअर फॉर वर्स्ट. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.